आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप 1B प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे जे काही इंटरमिडिएट सेक्शनवरती फोर्स ऍक्ट होतात त्याच्या रिलेटेड न्यूमेरिकल नंबर 8 पाहणार आहोत. अ कंपाऊंड बार हॅव्हिंग स्टील रॉड ऑफ डायमीटर 35 mm अँड सॉलिड कॉपर रॉड ऑफ डायमीटर 20 mm and aluminum square rod of 10 mm is as shown in following figure. म्हणजेच काय केलंय त्यांनी आपल्याला एक स्टीलचा रॉड दिलाय, त्याचा डायमीटर 35 mm आहे. त्यानंतर काय केलंय, सॉलिड कॉपर रॉड आहे, त्याचा डायमीटर 20 mm दिलाय आणि अल्युमिनियम स्क्वेअर रॉड आहे, त्याचा आपल्याला 10 mm काय दिलंय, डायमेन्शन दिलेले आहेत. आणि काय सांगितलंय, फाइंड चेंज इन लेंथ ऑफ द बार. हा जो काय बार आहे त्याची चेंज इन लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टेक मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी ES म्हणजे स्टील साठी 210 किलोन्यूटन पर mm स्क्वेअर दिलाय. कॉपर साठी यंग मॉड्युलस 110 गिगापास्कल दिलाय आणि अल्युमिनियम साठी यंग मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी 70 गिगापास्कल हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. आणि बाकीचे डायमेन्शन सर्व काय केलेत, डायग्राम मध्ये दिलेले आहेत. ह्या टाइपच्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करत असतो, तर दिलेली बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे असं कन्सिडर करून काय करत असतो, पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. मग इक्विलिब्रियम कंडिशन साठी आपल्याला इक्वेशन काय माहित आहे, समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स ऍक्सिस वरील सर्व फोर्सेसची समेशन केल्यानंतर किती येते, 0 येते. मग करूया, सर्व फोर्सेसची ऍडिशन करूया. लेफ्ट साइडला जाणारी निगेटिव्ह, राईट साइडला जाणारी पॉझिटिव्ह घेतो आपण. मग 30 किलो न्यूटन कोणत्या साईडला चाललाय, लेफ्ट साइडला, म्हणून -30 किलो न्यूटन. नेक्स्ट P राईट साइडला चालला म्हणून +P. नेक्स्ट 5 किलो न्यूटन लेफ्ट साइडला येतो म्हणून -5 किलो न्यूटन. नेक्स्ट 10 किलो न्यूटन राईट साइडला चालला म्हणून +10 किलो न्यूटन इज इक्वल टू काय घेणार आपण, 0 घेणार. आता हा +P आहे तो आपण काय करूया, या साईडला ठेवूया, बाकीच्या सर्व टर्म इज इक्वल टू च्या पलीकडे पाठवूया. मग कसं होणार, P ॲज इट इज इथं ठेवूया, बाकीच्या सर्व व्हॅल्यू काय करायच्या, इक्वलच्या त्या साईडला पाठवायच्या. म्हणजे सर्वांची काय होणार, साइन चेंज होणार. हा मायनस तिकडे गेल्यानंतर होणार +30 किलो न्यूटन. P ॲज इट इज लेफ्ट साईडला ठेवलेला आहे. नेक्स्ट -5 त्या साईडला गेल्यानंतर होणार +5 किलो न्यूटन. नेक्स्ट हा +10 त्या साईडला गेल्यानंतर काय होणार, -10 किलो न्यूटन. तर आपलं टोटल P किती आलं कॅल्क्युलेट करूया. 30 + 5 - 10 इज इक्वल टू किती आलं, 25 प्लस आले 25 किलो न्यूटन. ही काय झाली, आपली P ची व्हॅल्यू झाली. आपण नोट डाऊन करूया. P किती आला आपला, 25 किलो न्यूटन. 25 किलो न्यूटन. नेक्स्ट आपण काय करत असतो, आता P माहित झाला, मग आपण काय करत असतो, या बॉडीचं फोर्स रिझॉल्युशन करत असतो. मग मेथड नंबर 1 नेच आपण हे सुद्धा सॉल्व्ह करूया. मेथड नंबर 1 साठी आपण काय करत असतो, प्रत्येक ब्लॉकच्या खाली नवीन एक ब्लॉक घेत असतो. ब्लॉक घेतला, याला आपण नाव देऊया ABCD. तसंच इथं नाव देऊया ब्लॉक नंबर किंवा सेक्शन ABCD. मग आता बघा, स्टार्टिंगचा फोर्स आणि एंडचा फोर्स नेहमी कसे असतात, फिक्स असतात, ते कधीही चेंज होत नाहीत. मग काय करूया, जसेच्या तसे आपण काय करायचे, इथं ड्रॉ करूया. स्टार्टिंगचा फोर्स किती आहे, 30 किलो न्यूटन, टेन्साइल आहे, ऍज इट इज ड्रॉ करूया 30 किलो न्यूटन. नेक्स्ट लास्टचा किती आहे, 10 किलो न्यूटन, तो सुद्धा टेन्साइल आहे, ऍज इट इज ड्रॉ करूया 10 किलो न्यूटन. आता हे जे काही फोर्स आहेत ते आपण काय करायचे, रिझॉल्व्ह करायचे आणि बॉडीला काय करायचं, बॅलन्स करायचं. बॅलन्स कसं करतो, तर इक्वल अँड ऑपोजिट फोर्स अप्लाय करायचा. इक्वल म्हणजे सेम जेवढा आहे तेवढाच द्यायचा, किती असणार आहे तो, 30 किलो न्यूटन. आणि ऑपोजिट म्हणजे काय, जर हा या साईडला जात असेल तर बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय करायचं. म्हणजे झालं बघा, AB सेक्शनचं फोर्स रिझॉल्युशन झालं. सिमिलरली CD सेक्शनचं बघा, याला बॅलन्स करण्यासाठी काय करतो आपण, इक्वल अँड ऑपोजिट लावतो. इक्वल म्हणजेच किती, 10 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे
हा जर या साईडला जात असेल तर त्याला ऑपोजिट काय करणार, या साईडला आपण अप्लाय करणार. म्हणजेच काय झालं, सीडी सेक्शन सुद्धा आपला ऑटोमॅटिक बॅलन्स झाला. यात कोणतेही कॅल्क्युलेशन करायची गरज पडलेली नाही. पहिला फोर्स फिक्स असतो, लास्टचा फोर्स फिक्स असतो, फक्त याला काय केलं आपण, बॅलन्स केलं इक्वल आणि ऑपोजिट. मग आता बघा टेन्साईल साठी काय पॉझिटिव्ह, हा सुद्धा टेन्साईल आहे म्हणून काय करतो पॉझिटिव्ह. आता राहिला बीसी सेक्शन. बीसी सेक्शनला आपण काय करत असतो, हा नवीन किती आला 30 किलो न्यूटन. या 30 किलो न्यूटन बॅलन्स करण्यासाठी काय करणार आपण, इक्वल आणि ऑपोजिट 30 किलो न्यूटन लावणार. हा 30 किलो न्यूटन इक्वल झाला आणि ऑपोजिट हा या साईडला चाललाय, तर ऑपोजिट कुठे होणार, या साईडला आपण अप्लाय करणार. परंतु ह्या लाईन वरती बी वरती ऑलरेडी एक फोर्स आहे, किती आहे तो पी, तो फाइंड आउट केलेला आहे, किती आहे तो 25 किलो न्यूटन. कोणत्या साईडला चाललाय, त्या साईडला, ऍज इट इज इथं ड्रॉ करायचा. किती आहे तो 25 किलो. आता बघा हा फोर्स या साईडला चालला, हा फोर्स त्या साईडला चालला, म्हणजेच काय ऑपोजिट इन डायरेक्शन. आणि ऑपोजिट इन डायरेक्शन असल्यावर काय करतो, सबट्रॅक्शन करतो. 30 - 25 आन्सर किती येणार आपलं 5 किलो न्यूटन. आता याची डायरेक्शन कोणती द्यायची, तर लार्ज फोर्सची आपण काय करत असतो डायरेक्शन. 30 आणि 25 मध्ये लार्ज कोणता, 30 कोणत्या साईडला चालला, या साईडला, म्हणून काय करत असतो आपण या साईडला डायरेक्शन देत असतो. आता काय करायचं, 5 किलो न्यूटन नवीन फोर्स आला, याला आपण बॅलन्स कसं करणार, इक्वल अँड ऑपोजिट. आता इक्वल म्हणजे किती 5 किलो न्यूटन, आणि ऑपोजिट म्हणजे हा जर या साईडला जात असेल तर त्याला त्या साईडला पाठवायचं. हा झाला इक्वल अँड ऑपोजिट. म्हणजे संपूर्ण बॉडीचं आपलं काय झालंय, फोर्स रिझॉल्युशन कम्प्लीट झालेलं आहे. परंतु आपण हे जे नवीन आन्सर फाइंड आउट केले बीसी साठी, ते बरोबर आहे का नाही हे आपण इथं टॅली करू शकतो. कसं बघा, नवीन 5 किलो न्यूटन आला, या 5 किलो न्यूटनला बॅलन्स करण्यासाठी काय करणार, इक्वल आणि ऑपोजिट लावायचा. मग इक्वल म्हणजेच किती 5 किलो न्यूटन, आणि ऑपोजिट म्हणजे हा इकडे चाललाय तर त्याला या साईडला ऑपोजिट करायचं. नेक्स्ट मूळचा सी वरती एक आहे, किती आहे तो 5 किलो न्यूटन, कोणत्या साईडला चाललाय, या साईडला. मग काय करायचं, या साईडला 5 किलो न्यूटन अप्लाय. हे कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर 10 किलो न्यूटन, आणि टेन्साईल जर आलं तर आपण केलेली प्रोसेस कसे आहे, एकदम 100% करेक्ट आहे. जर काही व्हॅल्यू डिफरंट आली तर आपली काहीतरी मिस्टेक आहे असं समजून जायचं. आता बघूया, हा या साईडला चाललाय, हा सुद्धा या साईडला, म्हणजे सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शनला काय करतो ऍडिशन, 5 + 5 किती आलं 10 आलं. ऑलरेडी आपण इथं 10 लिहिलेलं आहे, म्हणजे बरोबर आहे. आता विषय राहतो डायरेक्शनचा, डायरेक्शन कोणती देतो, लार्ज फोर्स. 5 आणि दोन्ही सुद्धा सेमच आहेत, सेम डायरेक्शन 10 किलो न्यूटन या साईडला येणार. म्हणजेच आपण जे काय आन्सर फाइंड आउट केलेलं आहे ते बरोबर आहे. यानंतर काय करत असतो आपण, चेंज इन लेंथ टोटल फाइंड आउट करत असतो. मग टोटल चेंज इन लेंथ कशी फाइंड आउट करतो, तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतो, संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन हे केवढं येतं, तर इंडिव्हिज्युअल झालेल्या बॉडीच्या डिफॉर्मेशनच्या ऍडिशन एवढं असतं. म्हणजेच चेंज इन लेंथ याची प्लस याची प्लस याची, या तिघांची चेंज इन लेंथ ऍड केल्यानंतर काय येणार आपल्याला, टोटल चेंज इन लेंथ मिळणार आहे. मग आपण लिहूया चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 1, 2 आणि 3. चेंज इन लेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, काय असतो तो PL डिवायडेड बाय ए. यातील टाइप 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन यावर फॉर्म्युलांसाठी जो काही व्हिडिओ आहे तो पाहिलेला आहे, त्यात हा फॉर्म्युला आहे, तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर प्लस ऑर मायनस देत असतो, कारण काय फोर्सेस पॉझिटिव्ह असतात, काय फोर्सेस निगेटिव्ह असतात. हा सुद्धा टेन्साईल आहे म्हणून पॉझिटिव्ह, हा सुद्धा टेन्साईल. काय काय निगेटिव्ह असतात, काय काय पॉझिटिव्ह असतात, म्हणून प्लस ऑर मायनस देत असतो. फॉर सेक्शन 1 प्लस ऑर मायनस चेंज इन लेंथ काय असतो फॉर्म्युला, PL डिवायडेड बाय ए. फॉर सेक्शन 2 प्लस ऑर मायनस PL डिवायडेड बाय ए फॉर सेक्शन 3. आता यामध्ये ज्या गोष्टी कॉमन आहेत ते बाहेर काढत असतो, आणि ज्या कॉमन नाही त्या आतमध्ये ठेवत असतो. मग आता इथं बघा P 35 10 डिफरंट आहे, म्हणजे कॉमन नाही. नेक्स्ट लेंथ बघा 1.2 मीटर, 1 मीटर, 0.8 मीटर डिफरंट आहेत, म्हणजे लेंथ सुद्धा कॉमन घेऊ शकत नाही. एरिया बघा, हा आपल्याला सर्क्युलर दिलाय, हा सर्क्युलर दिलाय, हा स्क्वेअर दिलाय. ह्याचा डायमीटर मोठा आहे, ह्याचा डायमीटर छोटा आहे, म्हणजे काय होणार, दोघांचे एरिया डिफरंट येणार. आणि हा तर काय केला आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, त्यामुळे याचा सुद्धा वेगळा एरिया येणार, म्हणजे तिघाचे 3 डिफरंट एरिया येणार, म्हणून एरिया सुद्धा कॉमन काढू शकत नाही. नेक्स्ट यंग मॉड्युलस E, प्रत्येकाचा डिफरंट दिलाय बघा. स्टील साठी वेगळा आहे, कॉपर साठी वेगळा आहे, अल्युमिनियम साठी वेगळा आहे. हा स्टील पासून बनवलाय, हा कॉपर पासून आहे, आणि हा
अल्युमिनियम पासून बनलेलं, त्यामुळे काय होतंय प्रत्येकाचा यंग मॉड्युलस कसा आहे डिफरंट आहे, म्हणजे ए सुद्धा कॉमन घेऊ शकत नाही. म्हणजेच काय करायचं आता, प्रत्येकाच्या व्हॅल्यू ऍज इट इज इथं पुट करून कॅल्क्युलेट करायचं. मग बघा आता पहिल्या सेक्शन साठी बघा फोर्स किती आहे 30 किलो न्यूटन. साइन कोणते येणार प्लस और मायनस, तर टेन्साइल असल्यामुळे प्लस येणार. प्लस ब्रॅकेट मध्ये फोर्स किती आहे 30 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो इंटू 10⁻³ इंटू लेंथ किती दिलंय पहिल्याची 1.2 मीटर. 1.2 मीटर त्याचं काय करतो आपण एम कसं करत असतो 10⁻³ इंटू करत असतो डिवायडेड बाय एरिया. एरिया फॉर सेक्शन 1 तर काय दिलंय स्टील साठी आपल्याला दिलंय डायमीटर, म्हणजे इथं आपण फाइंड आउट करूया A1 इज इक्वल टू, हा संपूर्ण सेक्शन कसा असणार आहे, याला डायमीटर दिलाय, याला डायमीटर दिलाय आणि हा स्क्वेअर सेक्शन त्यांनी दिलेला आहे. तर हा एकंदरीत बार कसा येणार, हा स्क्वेअर सेक्शन त्याला हा छोटा सर्क्युलर सेक्शन आणि त्याला हा परत मोठा सर्क्युलर सेक्शन. म्हणजेच काय हा सर्क्युलर सेक्शन सगळ्यात मोठा आहे सेक्शन नंबर 1, त्यानंतर छोटा सर्क्युलर सेक्शन हा सेक्शन नंबर 2 आणि त्याला अटॅच काय केलंय त्यांनी आपल्याला स्क्वेअर सेक्शन दिलेला आहे हा सेक्शन नंबर 3. आपण व्यवस्थित डायग्राम दिसण्यासाठी काय केलंय या साईडने आपण ड्रॉ केलंय, परंतु मूळचा 1 सेक्शन आपण याला म्हटले, 2 याला म्हटले आणि 3 याला म्हटले. म्हणजेच ज्यावेळी आपण साइड व्ह्यू न बघणार, आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आपण बघितले फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू, तर फ्रंट व्ह्यू न बघितल्यानंतर असं काहीतरी दिसतं, परंतु ज्यावेळी आपण साइड व्ह्यू न बघतो त्यावेळी आपल्याला काय करणार, तर हा स्क्वेअर सेक्शन त्यांनी दिलेला आहे. डायमेन्शन किती आहे 10 त्यानंतर किती दुसऱ्या सर्कलचा डायमीटर 20 दिलाय, याचा डायमीटर किती दिलाय आपल्याला 20 mm आणि हा मोठ्याचा किती दिलाय डायमीटर त्यांनी 35 mm. म्हणजे ज्यावेळी आपण साइड व्ह्यू बघणार त्यावेळी आपल्याला याचे क्रॉस सेक्शन लक्षात येणार. हा दुसऱ्यासाठी क्रॉस सेक्शनल आहे आणि हा तिसऱ्याचा क्रॉस सेक्शनल आहे. मग बघा आता एरिया पहिल्यासाठी कसं आहे सर्क्युलर, सर्क्युलरचा एरिया कसा काढतो पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. डी 1 लिहा 1 साठी, मग पाय ऍज इट इज डायमीटर, पहिल्याचा डायमीटर किती दिला त्यांनी आपल्याला 35 mm ऍज इट इज लिहा, परंतु गिवन mm मध्ये त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ऍज इट इज लिहायचं, युनिट कन्व्हर्जन करायचं नाही. डिवायडेड बाय 4 कॅल्क्युलेट करूया. पाय कसं करतो शिफ्ट धरून EXP बटन दाबल्यानंतर पाय व्हॅल्यू इंटू 35 चा ब्रॅकेटमध्ये 35 चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर डिवायडेड बाय 4. इथे आलं 962.112. इथं डायमीटर mm मध्ये आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर काय होणार mm स्क्वेअर युनिट आलं. नेक्स्ट A2 दुसऱ्याचा एरिया फाइंड आउट करूया. दुसरा कोणता सेक्शन आहे सर्क्युलरचा आहे दिलेला त्यांनी, सर्क्युलरचा कसा काढतो आपण पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4, परंतु दुसऱ्याचा डायमीटर दिलेला आहे म्हणून दुसऱ्याचा एरिया काढायचा आहे म्हणून डायमीटर 2. तर काय होणार पाय ऍज इट इज, दुसऱ्याचा डायमीटर किती दिला त्यांनी डायमीटर 20 mm, 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. कॅल्क्युलेट करूया. शिफ्ट धरून EXP बटन दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 20 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं, आन्सर डिवायडेड बाय 4 किती आलं 314.159. 59 म्हणजेच काय असतं 59 म्हणजेच 66 युनिट काय येणार mm स्क्वेअर. 20 mm मध्ये आहे त्याचा स्क्वेअर केल्यावर काय झालं mm स्क्वेअर. नेक्स्ट A3 तिसरं काय केलं आपल्याला त्यांना स्क्वेअर रॉड दिलेला आहे त्यांनी किती आहे 10 mm. स्क्वेअर म्हणजेच काय जेवढा बेस असतो तेवढीच डेप्थ असते, म्हणजेच 10 × 10 म्हणजेच काय होणार ए स्क्वेअर म्हणतो किंवा बेस इंटू डेप्थ सुद्धा लिहू शकतो. मग ए स्क्वेअर ए किती दिले त्यांनी आपल्याला 10, 10 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर किती येणार 100. ऑलरेडी 10 काय आहे mm आहे, मग mm चा स्क्वेअर काय होणार mm स्क्वेअर. म्हणजे आपण 3 डिफरंट सेक्शनचे एरिया फाइंड आउट केलेले आहेत. तर इथं लिहूया A1 व पहिल्याचा एरिया किती आला 962.112 इंटू यंग मॉड्युलस फॉर सेक्शन 1. पहिले सेक्शन कोणता आहे स्टील, स्टील साठी यंग मॉड्युलस किती दिलाय 210. काय केलंय त्यांनी किलो न्यूटन पर mm स्क्वेअर केलंय. मग न्यूटन पर mm स्क्वेअर आपल्याला लागतं, परंतु एक्स्ट्रा काय आलं इथं
किलो, आणि किलोचं आपण कसं करत असतो, कन्वर्ट 10⁻³ करत असतो. हे युनिट कन्व्हर्जनच्या सर्व पार्ट आपण युनिट कन्व्हर्जन असा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये सर्व A to Z युनिट कन्व्हर्जन पाहिजे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर किलो न्यूटन पर mm²चं न्यूटन पर mm² कसं करतो, इंटू 10⁻³ करत असतो. नेक्स्ट बघा, फॉर सेक्शन 2 पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस घेतलं. ब्रॅकेटमध्ये फोर्स किती आहे दुसऱ्याचा, 5 किलो न्यूटन आहे. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10⁻³. नेक्स्ट पी झालं एल, दुसऱ्यासाठी लेंथ किती आहे 1 मीटर. मीटरचं mm कसं करतो, इंटू 10⁻³ करत असतो, डिवायडेड बाय एरिया फॉर सेक्शन सेकंड. दुसऱ्यासाठी एरिया काय आहे, हा दुसरा ब्लॉक बघा, त्याचा डायमीटर आपल्याला किती दिलाय, 20 mm दिलाय. मग इथं आपण फाइंड आउट केला πd² म्हणजे π20² डिवायडेड बाय 4 किती आला तो, 314.16 इंटू ह्या सेकंड सेक्शनचं मटेरियल कोणतं आहे, कॉपर दिलंय, आणि कॉपर साठी यंग मॉड्युलस किती दिलाय, 110 गिगापास्कल. गिगापास्कलचं न्यूटन पर mm² कसं करतो, 3 इंटू 10⁻³ या सर्व गोष्टी युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट सेक्शन नंबर 3, प्लस ऑर मायनस टेन्साईल असल्यामुळे प्लस घेणार. ब्रॅकेटमध्ये फोर्स त्याचा किती आहे, 10 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10⁻³. नेक्स्ट लेंथ किती दिली आपल्याला, 0.8 मीटर, 0.8 मीटर. मीटरचं mm कसं करतो, इंटू 10⁻³ डिवायडेड बाय याचा एरिया किती दिलाय, सेक्शन नंबर 3 कसा आहे तो स्क्वेअर सांगितलाय त्यांनी, स्क्वेअर रॉड सांगितलाय 10 mm. 10 इंटू 10 एरिया फाइंड आउट केला किती, 100 mm². स्क्वेअरचा एरिया कसा काढत असतो, बेस इंटू डेप्थ किंवा एचा स्क्वेअर काढत असतो. मग किती आला तो, 100 mm². नेक्स्ट यंग मॉड्युलस फॉर सेक्शन 3 कोणता आहे, अल्युमिनियम पासून आहे तो बनलेला. अल्युमिनियमचा यंग मॉड्युलस किती दिला, 70 गिगापास्कल. 70 गिगापास्कलचं न्यूटन पर mm² कसं करत असतो, तर इंटू 10⁻³ करत असतो. आता सर्व व्हॅल्यू इथं फाइंड आउट करून सर्वांची ऍडिशन केल्यानंतर आपलं काय येणार, टोटल चेंज इन लेंथ येणार. तर कॅल्क्युलेट सर्वप्रथम करूया. ब्रॅकेटमध्ये 30 इंटू 10⁻³ इंटू 1.2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 962.112 इंटू 210 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आलं, 0.178. प्लस मध्ये आहे, प्लस 0.178. पॉईंट नंतरचे 3 डिजिट आपण घेत असतो. नेक्स्ट दुसऱ्यासाठी बघा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 5 इंटू 10⁻³ इंटू 1 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 314.16 इंटू 110 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल किती आलं, तर इथं प्लस साइन आहे, ऍज इट इज प्लस लिहूया, 0.144, 0.144. नेक्स्ट तिसऱ्यासाठी प्लस साइन आहे, कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 10⁻³ इंटू 0.8 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 100 इंटू 70 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती व्हॅल्यू आली, 1.142. 142 2 नंतर 8 आहे, मग 28 म्हणजे 30 लिहू शकतो किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालतंय. देअरफॉर टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल टू, आता आपला आन्सर फायनल आन्सर येणार किती, 0.178 प्लस 0.144 प्लस 1.142 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, प्लस मध्ये आलं 1.464. चेंज इन लेंथ युनिट काय असतं, mm. आन्सर आपलं पॉझिटिव्ह आलं म्हणून काय लिहितो आपण, पॉझिटिव्ह साइन इंडिकेट इनक्रीज इन लेंथ. तर एकंदरीत या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं, जो अननोन पी आहे तो पी फाइंड आउट करायला सांगितलेला, आणि संपूर्ण चेंज इन लेंथ किती आहे ते सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली होती. त्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत, फाइंड आउट केलेल्या आहेत.
इथं आपण मेथड नंबर 1 वापरलंय. हेच न्यूमेरिकल तुम्ही मेथड नंबर 2 ने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. याच्या अगोदरचे आपण 1, 2, 3, 4 जे स्टार्टिंगचे न्यूमेरिकल आहेत त्यात आपण मेथड नंबर 1 आणि मेथड नंबर 2 या दोन्ही मेथड वापरून आन्सर फाइंड आउट केलेले आहेत. त्यानंतर आपण टाइम सेव्ह करण्यासाठी काय केलं, मेथड नंबर 1 आणि 2 अल्टरनेटिंग मेथड वापरलेले आहेत. तर तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. कोणतीही मेथड वापरून जरी आन्सर काढलं तरी आन्सर आपलं काय होतं, सेम येतं. त्यामुळे आपण ज्या 2 मेथड शिकलोय त्यातील कोणतीही एक मेथड तुम्ही ट्राय करून आन्सर फाइंड आउट करू शकता किंवा एखादी तुमच्याकडे जरी मेथड असेल तर त्या मेथडने सुद्धा तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. तर अत्यंत इंटरेस्टिंग असा हा न्यूमेरिकल होता. यात सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर करण्यासारखा हा न्यूमेरिकल होता. आतापर्यंत काय केलं फक्त सर्क्युलर तर सर्क्युलर, स्क्वेअर तर स्क्वेअर असं दिलं होतं. परंतु यात काय स्क्वेअर सुद्धा दिलंय आणि सर्क्युलर सुद्धा क्रॉस सेक्शन दिलेले आहेत. त्यामुळे अत्यंत इंटरेस्टिंग असा न्यूमेरिकल आहे आणि या न्यूमेरिकल जर आपल्याला जमला तर मॅक्झिमम सर्व गोष्टी या पॉइंटच्या रिलेटेड आपल्या लक्षात येतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. पुन्हा भेटू यातील न्यूमेरिकल नंबर 9 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.